सर्वांनी प्रार्थना केल्याबद्दल. आणि आता पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वर माझ्या मुखातून जे काही बोलत आहे पण ऐकूया. आजचा माझा विषय आहे नरिशमेंट ऑफ सोल. नरिशमेंट ऑफ अवर सोल म्हणजे आपल्या आत्म्याचं पोषण, बळकटी, मजबूती आणणं, आत्म्याचं अन्न देणं. तर नरिशमेंट आणि सल्वेशन. सल्वेशन ऑफ अवर सोल, आपल्या आत्म्याचं तारण जे यहोशवाकडून होणार आहे. यहोशवा आपल्या तारणाचा उगमस्थान आहे, झरा आहे, मूळ आहे. तोच आरंभ आणि शेवट आहे, अल्फा आणि ओमेगा आहे. तर अशी सुरुवात आणि शेवट असलेला. तर मला एक गोष्ट आठवते 1978 सालची. आजचा माझा विषय आहे आपल्या आत्म्याचं पोषण आणि आत्म्याचं तारण. तर 1978 साली आमच्या सांडोर चर्चमध्ये रिडम स्ट्रीट धर्मगुरू आलेले होते. 3 धर्मगुरू होते आणि गावागावात ते सुवार्थ उपवास काळामध्ये सांगत होते. 1978 साली आमच्या गणनाक्यावरून पुढे केरले गावाजवळ खुसाजवळ ते आलेले होते आमच्या सगळ्या विभागासाठी चालवली, अगदी त्या फ्रान्सिस्कन ड्रेसमध्ये. आणि त्यांनी भाषणाला, त्यांच्या प्रवचनाला सुरुवातच अशी केली होती रिट्रीटला त्यांच्या, मानवा तू लक्षात ठेव, तुला एकच आत्मा, एकच परमेश्वर आहे, तुला एकच परमेश्वर आहे, त्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. मानवा लक्षात ठेव, तुला एकच अमर आत्मा आहे, त्याच्या तारणासाठी झट. एकच अमर आत्मा आहे, त्याच्या तारणासाठी झट. आणि मानवा लक्षात ठेव, तुला एकच शाश्वत जीवन आहे, नश्वर जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे, त्याच्या प्राप्तीसाठी झट. तर आपण आपल्या ह्या तारणाच्या प्राप्तीसाठी आणि आत्म्याच्या तारणासाठी कसं झटायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्याविषयी थोडक्यात विचार करूया. तर प्रथम आपण देवाचा शब्द ऐकूया. एफिसकरास पत्र 2 अध्यायामधलं 1 ते 10. त्यामध्ये आपल्याला तारणाविषयी काय सांगण्यात आलेलं ऐकूया. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या राहाटीप्रमाणे, अंतरिक्षातील राजाच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतराप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपर प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हा आम्हावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झालेले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. कोणी आढ्यात बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरित आपण आपल्या आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजना ठेवली. हा प्रभूचा शब्द आहे. जे तारण हे प्रभूकडून आहे, पोषण आपल्या हातात आहे. तेव्हा तारण हे परमेश्वराकडून आहे. आपण पापात असताना सुद्धा परमेश्वर आपलं तारण करू इच्छितो, पण त्याच्यासाठी आपल्याला आत्म्याचं पोषण कसं करायचं ते पाहायला पाहिजे. कारण तारण फक्त देवाच्या कृपेमुळेच होते. तर हे देवाचे दान आहे. इट इज गिफ्ट ऑफ गॉड, नॉट बाय युअर वर्क्स. तुझ्या, आमच्या, माझ्या कृत्यामुळे नव्हे, तर देवाचं वरदान आहे आणि आपल्या सर्वांना ते मिळणार आहे. आणि मिळवण्यासाठी सल्वेशन बिकॉज ऑफ गॉड्स ग्रेस ओनली.
तेव्हा ही कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आपण आपल्या आत्म्याचं पहिलं पोषण केलं पाहिजे. ते आत्म्याचं पोषण कसं करायचं ते आता आपण बघूया. कारण नरिशमेंट म्हणजे आत्मा मजबूत करणारं अन्न. आपल्याला आत्म्याचं पोषण करायचं आहे, पौष्टिक आहार आत्म्याला द्यायचा आहे, बळकटी आणायची आहे. आणि ह्यासाठी त्या आत्म्याचं पोषण करण्यासाठी, आत्म्याला बळकटी आणण्यासाठी, आत्मा मजबूत करण्यासाठी, आत्मा पवित्र करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर त्यासाठी आजपर्यंत आपण जे करत आलेलो आहोत ते अधिक प्रमाणात करायचं आहे. तर पहिलं आहे, ह्या 4 गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे द वर्ड ऑफ गॉड. द वर्ड ऑफ गॉड, देवाचा पवित्र शब्द वाचणे, ऐकणे, याच्यावर मनन चिंतन करणे आणि तो कृतीत आणणे. गिफ्ट ऑफ लाईफ. या 4 गोष्टी आहेत. त्या 4 गोष्टीचं चित्र आपल्या समोर सादर करण्यात आलेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे देवाची वचनं वाचणं, जास्तीत जास्त बायबल वाचन करणं. पूर्वी आपल्याला वाचता येत नव्हतं किंवा आपल्याकडे बायबल नव्हती, तेव्हा आपण देवळातून जेवढं ऐकत होतो परंतु बाहेर येईपर्यंत विसरत होतो. आता आपल्याकडे संधी आहे, आपण वाचायला पाहिजे. आणि नुसतं वाचन नाही तर त्याच्यावर मनन चिंतन करणं, खोलात डीप डीप रिडिंग झालं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला, कारण देवाची वचनं किती पॉवरफुल आहेत, किती मजबूत आहेत, किती सुंदर आहेत आपल्याला माहित आहे. आपण अनेक वेळेला स्तोत्र संहितेत, नीतिसूत्रात वाचतो की देवाचं वचन आपल्या पावलासाठी दिव्यासारखं आहे आणि आपल्या रस्त्यावर प्रकाश आहे. तर असं हे देवाचं वचन हिब्रू लोकासपत्र 4:12 मध्ये म्हटलं आहे. ते आपण वाचूया. हिब्रू लोकासपत्र 4:12. हे वचन किती पॉवरफुल आहे बघा. कारण देवाचे वचन सजीव, सखीय, कोणतेही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. असं हे सजीव आणि सक्रिय तरवारीसारखं, अगदी दुधारी तरवार असल्यासारखं असं प्रत्येक वचन, देवाचं हेच वचन नाही तर प्रत्येक वचन. सदा आपलं साधं वचन घेऊया आपण, मार्ग सत्य जीवन तू आहे. तर तो मार्ग म्हणजे काय? प्रभू कसा मार्ग आहे आपल्या जीवनात, आपल्याला कसा मार्ग दाखवतो? प्रभू कसा सत्य आहे, आपण कसं सत्याची कास धरली पाहिजे, तोच आपलं कसं जीवन आहे, आपल्या जीवनात त्याने कसं कार्य केलेलं आहे. म्हणजे देवाच्या प्रत्येक बायबलमध्ये हजारो वचन आहेत. त्या वचनातला एखादं जरी एक वचन आपण घेतलं दर दिवशी वाचनातलं, तर आपल्याला त्याच्यावर खूप चिंतन करता येण्यासारखं आहे. आपण केवळ एखादी गोष्ट किंवा कथा वाचतो तसं वाचन न करता अधिक खोलात जाऊन मनापासून, आणि विशेष म्हणजे नुसतं वाचून नव्हे तर जसं मरियेने अंतःकरणात जतन करून ठेवल्या त्या गोष्टी, तसं आपण ती हृदयात जतन करून ठेवली पाहिजेत वचनं, आणि त्याप्रमाणे कृतीत आणणं हे खूप महत्वाचं आहे. आपण दुसऱ्या चित्रामध्ये बघतो द बॉडी ऑफ ख्राइस्ट, म्हणजेच आपली दररोजची मिस्सा आणि पवित्र साक्रामेंटाचं सेवन करणं, पवित्र ख्रिस्त शरीराचं सेवन करणं. मित्रांनो, सगळ्यात मोठी उपासना म्हणजे पवित्र मिस्सा. त्या पवित्र मिस्सामध्ये भक्तिभावानं सहभागी होणं, आणि विशेष म्हणजे जो दुसरा भाग आहे ख्रिस्त शरीराचं सेवन, हे आपण अतिशय पावित्र्यामध्ये, अतिशय पूर्ण तयारीने करणं आवश्यक आहे. आपले ब्रदर डॉमिनिक नेहमी सांगतात की आपण कसं तरी उठलं, लाईनीला लागलं आणि कम्युनियन घेतलं, असं होता कामा नये. तर पवित्र ख्रिस्त शरीर हे जिवंत, हा तो जिवंत ख्रिस्त वेदीवर असतो आणि त्याचं ते रक्त आणि मांस असतं. तेव्हा आपण अनेक चमत्कार पाहिलेले आहेत. राणीचं, केरळमध्ये आपण राणीचं ऐकतो आहोत, अनेक संतांच्या बाबतीत ऐकलेलं आहे की हे इतकं पवित्र असतं. त्यासाठी बरेचसे लोक गुडघे घालून कम्युनियनचा स्वीकार करत असतात. तेव्हा त्याची तयारी आपण आधीपासून केली पाहिजे. आमची दादा नेहमी सांगतात, मिस्साला जाताना कम्युनियन घेण्याची तयारी करूनच घरपासून मिस्सा सुरू झाली पाहिजे. घरातून लवकर निघून आपण मिस्साची आणि पवित्र ख्रिस्त शरीर सेवनाची तयारी केली पाहिजे. पूर्वी आपण उमसार झाल्याशिवाय, पाप कबुली केल्याशिवाय कम्युनियन घेत नव्हतो. आता आपण मिस्साच्या सुरुवातीला थोडासा पश्चाताप करतो आणि तेवढ्यावरच भागवतो. पण जर का खरोखरच आपल्या हातून काही मोठं पाप घडलं असेल तर आपण लाईनीला न लागता, ख्रिस्त शरीराचा स्वीकार न करता पश्चाताप करत बसलं पाहिजे आणि योग्य वेळी कुंसार करून ख्रिस्त शरीर स्वीकारलं पाहिजे. तर या ख्रिस्त शरीराचं सेवन करणं
हे खूप महत्वाचं आहे. अनेक संतांना परमेश्वराने जास्तीत जास्त कृपा कशामुळे दिली असेल, तर या ख्रिस्त शरीराच्या आराधनेमुळे, या ख्रिस्त शरीराच्या सेवनाने. कित्येक असे चमत्कार आहेत की काही लोक नुसते ख्रिस्त शरीर घेऊन जगलेले आहेत किती किती वर्ष. तर अशा प्रकारे ख्रिस्त शरीर हे खूप मोलाचं आहे, महत्वाचं आहे, आणि म्हणून आपण ते पावित्र्यामध्ये स्वीकारणं खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. तसंच तिसरं आहे प्रेयर टू गॉड, म्हणजे देवाची प्रार्थना करणं. त्याच्यामध्ये आपली वैयक्तिक प्रार्थना, रोजरीची प्रार्थना, देवाकडे केलेली प्रार्थना. आपण मत्तीच्या शुभवर्तमानात वाचतो 6व्या अध्यायात 5 आणि 8 मध्ये की, आणि कालच्या आपण वाचनामध्ये पण परवा आलेलं होतं की शिष्यांनी सांगितलं आम्हाला प्रार्थना करायला शिकवा, आणि प्रभूने आमचे बाप्पा ही प्रार्थना आपल्याला शिकवलेली आहे. ती एक नमुन्यादाखल प्रार्थना आहे. आपण आपली वैयक्तिक प्रार्थना म्हणजे प्रभूशी बोलणं, देवाशी संभाषण करणं, निदघूस करणं आणि त्याचं ऐकणं. आपण नेहमी बोलत राहतो पण मात्र ऐकत नाहीत, तेव्हा ऐकणं देखील महत्वाचं आहे. त्याच वेळेला दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं, स्वतःसाठी प्रार्थना करणं, केवळ विनंत्या नव्हे तर आभार प्रदर्शनासहित देवाला आपल्या गारानं सांगणं, तेव्हा हे खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी आपल्याला नियमितपणे दररोज आपली वैयक्तिक प्रार्थना, जसं आपलं दररोजचा नाश्ता असतो किंवा रोजचं भोजन असतं, तसं आपली वैयक्तिक प्रार्थना झाली पाहिजे. बायबल वाचनाबरोबर मिस्सा बरोबर वैयक्तिक. आणि आता चौथा आहे प्रेझिंग गॉड, म्हणजेच देवाची स्तुती आराधना करणं. जशी आपली सामूहिक प्रार्थना असते, कॅरिझमॅटिक प्रार्थना असते, रोजरीची प्रार्थना असते, त्याच्यात स्तवन करणं, आभार मानणं, देवाला गौरव देणं. कारण ग्लोरी टू गॉड खूप महत्वाचं आहे. आपण स्तोत्र 29:9 मध्ये ऐकतो, महिमा तेरी महिमा हो, किंवा प्रभूचा महिमा करणं, स्तुती आराधना करणं. ह्या सगळ्या गोष्टीद्वारे आपण आपल्या आत्म्याचं पोषण करत असतो. तेव्हा ह्या चित्रामध्ये आपल्याला 4 गोष्टी दाखवलेल्या आहेत. देवाचा शब्द मनापासून ऐकणं, त्याचबरोबर ख्रिस्त शरीराचं सेवन करणं की त्याद्वारे आपल्याला शक्ती प्राप्त होत असते. त्यानंतर आपली वैयक्तिक प्रार्थना, त्याच्यामध्ये रोजरीची, कॅरिझमॅटिकची, ह्या सगळ्या प्रार्थना. आणि प्रार्थनेचं सामर्थ्य अफाट आहे, आणि ह्या सर्वांच्या मुळेच आपल्या आत्म्याचं खऱ्या अर्थानं पोषण होणार आहे, नरिशमेंट होणार आहे, अधिकाधिक बळकटी आपल्या आत्म्याला येणार आहे. या सर्वाद्वारे आपण आपला आत्मा अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न करूया. आणि ह्याच्यासाठी आपण आता बघूया की आपण शरीरासाठी काय करतो आणि आत्म्यासाठी काय करतो. तर आपण आपल्या चित्राद्वारे आता आपल्या समोर सादर केलं जाईल की आपण शरीरासाठी जितकी मेहनत घेतो, प्रयत्न करतो, तितके आत्म्यासाठी करतो का, आणि कशी करायला पाहिजे त्याविषयी आपल्याला स्क्रीनवर आपण आता आधी आपण एक व्हिडिओ बघणार आहोत की ख्रिस्त शरीराची आराधनामुळे, ख्रिस्त शरीर सेवन केल्यामुळे कशा प्रकारे आपल्याला शक्ती प्राप्त होते परमेश्वर कृपेने. At 7 o'clock on the evening of August 18, 1996, Father Alejandro Pezet was saying Holy Mass at St. Mary Catholic Church in the center of Buenos Aires. As he was finishing distributing Holy Communion, a woman came up to tell him that she had found a discarded host at the back of the church. Someone had dropped it and had not wished to consume the dirty host. Father Alejandro went and retrieved the unconsumed Eucharist. As is the practice in these situations, he placed it in a container of water and put it away in the tabernacle to sit so that it could dissolve. Father Alejandro knew that in several days the Eucharist would dissolve, and he would be able to respectfully dispose of it by watering a plant with the water. On Monday, August 26, upon opening the tabernacle, Pezet saw to his amazement that the host had not dissolved, but rather it had turned into a bloody substance. He informed Auxiliary Bishop Jorge Bergoglio, who gave instructions that the host be professionally photographed. The photos were taken on September 6. They clearly show that the host,
which had become a fragment of bloodied flesh, had grown significantly in size. For several years, the host remained in the tabernacle, the whole affair being kept a strict secret. Since the host suffered no visible decomposition, the now Archbishop Bergoglio decided to have it signed. आता आपण पाहतो की ते ख्रिस्त शरीर आहे ते येशूच्या खऱ्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये बदललेलं आहे आणि आता बिशपांनी ते सायंटिस्टना म्हणजे जे फिजिशियन आहेत त्यांना चेक करण्यासाठी न्यूयॉर्कला पाठवलं आणि फक्त त्याचा एक थोडा भाग पाठवला. कुठून आला, कसा आला, काय आहे ते काही सांगितलं नाही. Cardiologist त्यांनी टेस्टिंग आपली चालू ठेवली आणि पॅथॉलॉजी प्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देऊन हा काय भाग आहे हे सांगितलं आणि त्याने सांगितलं की हा हृदयाचा डाव्या साईडचा जो भाग आहे तो हा तुम्ही मला सॅम्पल म्हणून पाठवलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण ख्रिस्त शरीर स्वीकारतो तेव्हा येशूचं शरीरच नाही तर त्याच्या हृदयाचा एक भाग आपण स्वीकारत असतो. आणि दुसरं सांगण्यात आलं की ज्याप्रमाणे त्या रक्तामध्ये प्रोटीन्स आणि इतर असे ज्या गोष्टी सापडल्या त्यावेळेला असं असतं की ज्या वेळेला एखादा व्यक्ती भरपूर असं वेदनेमध्ये गेलेला असतो किंवा भरपूर त्रास सहन केलेला असतो त्याच्या शरीरामध्ये ज्या प्रकारे प्रोटीन किंवा बाकी सगळे केमिकल असतात तशा प्रकारचे केमिकल त्या सॅम्पलमध्ये म्हणजे त्या ख्रिस्त शरीरामध्ये सापडली. कारण त्यावेळेला येशूने मारहाण झाली होती त्याची ती आठवण करून दिली जात आहे. Of minutes, Dr. Zugaba replied. The journalist then told the doctor that the source of the sample had first been kept in ordinary water for a month, and then for another 3 years in a container of distilled water. Only then had the sample been taken for analysis. Dr. Zugaba was at a loss to account for this fact. There was no way of explaining it scientifically. डॉक्टरांना जेव्हा सांगण्यात आलं की हे सॅम्पल अनेक वर्षापासून आहे आणि अगोदर ते पाण्यात ठेवलेलं नंतर 3 वर्ष डिस्टिल पाण्यामध्ये ठेवलं तर ते म्हणाले असं शक्यच नाही, हे लगेच कुजायला पाहिजे आणि इतके महिने इतके वर्ष राहू शकत नाही. तर ते अशासाठी राहिलं की ते जिवंत देवाच्या हृदयाचा जिवंत भाग होता म्हणून ते इतके महिने जसे तसं राहिलं. A mystery totally beyond her competence. Then Dr. Ricardo Castañón arranged to have the lab reports from the Buenos Aires miracle compared to the lab reports on a relic from a similar miracle. दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इटलीमध्ये लान्सियानो अशा ठिकाणी दुसरा चमत्कार घडलेला की येशूचं शरीर आणि रक्त तिकडे अजून एका अशा कम्युनियनच्या परिवर्तनाने रूपांतरित केलेलं आहे. त्या सॅम्पलची त्यांनी कंपॅरिझन घेतलं आणि तिकडून सॅम्पल मागवलं आणि त्या सॅम्पलला देखील कळालं की ते देखील तेच तशाच व्यक्तीचं मनुष्याचं हृदयाचा भाग आहे आणि तो इस्रायल इराक या आसपास जे जशा प्रकारचे व्यक्ती त्यांचे DNA आणि तसं त्यांचे शरीरयष्टी किंवा त्यांच्या रक्तात जी गोष्टी दिसायच्या त्या प्रकारे हा व्यक्ती इस्रायल इराक या आसपास राहणार असावा असं देखील दिसण्यात आलं. Dr. Ricardo Castañón, who was a staunch atheist much of his life, converted to Catholicism. ह्या घटनेनंतर जो डॉक्टर होता तो देव मानणारा नव्हता, नास्तिक होता, पण ह्या घटनेनंतर तो कॅथलिक बनला. हालेलुया. Allow him to nourish you with his presence. तर ख्रिस्त शरीर आपल्या शरीराला आपल्या आत्म्याला पोषण करत असतं. Jesus, thank you, Lord.
तर आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण जे रोज कम्युनियन घेतो ती साधी भाकरी नव्हे, साधा पावाचा तुकडा नव्हे, रोटीचा तुकडा नव्हे, तर ते जिवंत देवाचं, ख्रिस्ताचं हृदयाचा भाग असतो. आणि अनेक असे चमत्कार झालेले आहेत, त्यापैकी आपण आता हे 2 पाहिले. आणि त्यामुळे तो जो डॉक्टर होता तो नास्तिक होता, तो आस्तिक बनला. आणि हे हृदय किंवा हे रक्त आणि मांस येशू ख्रिस्ताचं आहे हे अनेक संशोधनांती शेवटी त्यांनी सिद्ध करून दाखवलं की त्या एरियात येशू ख्रिस्त जिथे राहत होता त्या भागातल्याच लोकांचं आणि त्याचं स्थान आणि ते हृदयाचा अवशेष हे अचूक या अनेक 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 संशोधनांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आता कोणी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपण देखील आपला विश्वास ठेवून त्याचं पावित्र्य जतन केलं पाहिजे आणि त्याद्वारे आपल्या आत्म्याचं पोषण आणि तारण केलं पाहिजे. तर आता आपण आत्म्याच्या आणि शरीराच्या ह्याच्यामध्ये बघूया की शरीरासाठी आपण काय करतो, आत्म्यासाठी काय करायला हवं. आपण दररोज अंघोळ का घालतो, आपले शरीर स्वच्छ करण्यासाठी ना. मग तसंच आपण दररोज आपल्या आत्म्याची झडती घेतली पाहिजे, पापांची आपल्या रोजच्या रोज क्षमा मागितली पाहिजे. म्हणून स्तोत्र संहिता 51 आपण दररोज झोपायला जायच्या आधी वाचलं पाहिजे. जसं दावीद राजाने पाप केल्यानंतर देवाकडे क्षमा मागण्यासाठी रडून पश्चाताप केला आणि हे स्तोत्र 51 त्याने रचलं, तेव्हा आपण देखील आपल्या पापासाठी रडलं पाहिजे. स्तोत्र संहिता 51 मधलं वाचन आपण करायला हवं. दररोज आपण न चुकता ब्रेकफास्ट घेतो, त्याच्याशिवाय चालत नाही. मग तशी आपण न चुकता वैयक्तिक प्रार्थना करतो का. आपण सगळ्यांनी वैयक्तिक प्रार्थना, बायबलचं वाचन, मनन चिंतन हे आवश्यक आहे. त्यानंतर दुपार होते केव्हा आणि चांगलं भोजन मिळते केव्हा, अशी आपल्याला घाई असते. चांगला वास सुटला की आपण म्हणतो वाव आज जेवायला काय. तर अशा प्रकारे अन्नाची आपल्याला वासना असते. मग तशी आपण रोजची मिसा, कम्युनियन सेवन करणं, रोजरी हे आपण करतो का. मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून, भक्तिभावाने ह्या गोष्टी आपल्याकडून व्हायला पाहिजेत. आपण सर्व करतच आहोत, अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करूया. आपण सध्या या पॅन्डेमिकच्या काळात आहोत, साथीच्या आपण ऐकतो आहोत सी विटॅमिन्स घ्या, ह्या गोळ्या घ्या, त्या गोळ्या घ्या, उन्हात उभे राहा, दिसेल बी विटॅमिन्स, सी विटॅमिन्स. तर आपण मल्टीविटॅमिन्स आपण घेत असतो. मग आपल्या आत्म्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपल्या आत्म्यासाठी आपल्यामध्ये पवित्र आत्मा मिळवला पाहिजे. पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला शक्ती प्राप्त होते, कारण तो आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे, शांती देणारा आत्मा आहे, शक्ती देणारा आत्मा आहे. असा पवित्र आत्मा मिळवण्यासाठी रोजच्या रोज आपण ही जीवनसत्व विटॅमिन्स घेतलं पाहिजे. किंवा पवित्र आत्मा हा शांतीचा, प्रेमाचा, कृपेचा, आशीर्वादाचा, शक्तीचा, सामर्थ्याचा असा आत्मा आहे. याची दानं, फळं रोजच्या रोज आपल्याला मिळवता आली पाहिजेत, म्हणून आपण प्रयत्न करूया. आपल्याला डॉक्टर नेहमी सांगतात फुल तपासणी करून घ्या, रक्त तपासा. आणि आपण वरचे वर जाऊन किंवा 2-3 वर्षाला तरी जाऊन आरोग्य तपासणी करतो, ब्लड चेक करतो. मग आपण आपल्या पापांची कबुली करतो का, कुंसार करतो का. कित्येक वर्ष काही लोक कुंसार झालेले नाहीत. असं मी ऐकलंय की फर्स्ट कम्युनियन नंतर लग्नालाच गेलेले आहेत काही लोक कुंसाराला. लग्नानंतर आणखीन 10 वर्ष 15 वर्ष गेली तरी कोणी कुंसार होत नाहीत. आता मात्र बरं सक्तीचं केलंय मुलांच्या कम्युनियनसाठी, म्हणून आईबापाला देखील कुंसार कम्युनियन दिलं जाते, चांगली गोष्ट आहे. तर असं आपण निदान पूर्वीच्या काळी असं म्हणायचं दर शनिवारी कुंसार करायला जायचे. म्हणून एक त्याच्यावर एक हेच पडलेलं होतं म्हण, टुडे इज नॉट सॅटरडे. एखादी बाई दुसरीच्या कानाजवळ काय सांगायला लागली का आपण म्हणतो टुडे इज नॉट सॅटरडे, म्हणजे काय पापाची कबुली करते का काय. सांगण्याचा उद्देश असा, दर आठवड्याला पूर्वी आपण कुंसार करत होतो, प्रायश्चित साक्रामेंट घेत होतो. पण निदान आता आधीमध्ये तरी आपण साक्रामेंट घेतलं पाहिजे. महिन्याला 2 महिन्याला तरी निदान. आपल्याला ख्रिस्त सभेने प्रत्येक पास्काच्या सणाच्या दिवशी पाप कबुली करायची सक्ती केलेली आहे, किंवा एक आपल्याला ते त्याच्या 6 आज्ञापैकी एक आज्ञा आहे ख्रिस्त सभेची. आपण इतकी धार्मिक माणसं आहोत, आपण नियमितपणे निदान महिन्यातून एकदा तरी आपल्या पापांची कबुली करून फादरांच्याकडे जाऊन आशीर्वाद घेतला पाहिजे. कारण पाप कबुलीमुळे आपल्यालाच अधिकाधिक कृपा मिळत असते. फादरांच्या आशीर्वादाद्वारे आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि म्हणून ही आरोग्य तपासणी आत्म्याची म्हणजे पापाची कबुली आहे. कन्फेशन शुड बी देअर.
आता आपण नेहमी पिकनिकला जातो. आताच तेरेजाबाईंची फॅमिली लोणावळ्याला जाऊन आली, त्याच्या आधी आमची फॅमिली जाऊन आली. आपल्याला जाणं आवश्यक आहे, कारण नदीमध्ये आपल्याला चेंज फॉर अ चेंज आवश्यक असतो. तेव्हा सुट्टीमध्ये आपण जसं सहलीला जाणं आवश्यक आहे. शाळेमधून मुलांच्या सहली नेतात, आता सध्या बंद आहेत म्हणा, पण तरी सुद्धा सहल म्हणजे आपल्याला जीवाला विरंगुळा असतो, काहीतरी थोडासा बदल असतो, त्याद्वारे आपल्याला आनंद मिळत असतो, समाधान मिळत असते. निसर्गाचं सुख आनंद आपल्याला डोळ्याला आल्हाददायक वाटत असतो. किंवा अशा प्रकारचा सुट्टीतला सहलीची आवश्यकता आहे जीवनामध्ये. तशीच आपण आपली शिबिरं रिट्रीट करतो का? शिबिराला जायला आपण कंटाळा करतो, पिकनिकला पटकन धावतो. तेव्हा शिबिर देखील आवश्यक आहे. तेव्हा ह्यातल्या किती गोष्टी आपण करीत आहोत याच्यावर आपण आज मनन चिंतन करूया. ते आपल्या आत्म्याच्या तारणासाठी आवश्यक आहेत आणि आपण त्या अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण आत्म्याचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तारण ही देवाची देणगी आहे. तारण फक्त परमेश्वरापासून होते. सल्वेशन ऑफ सोल, आत्म्याचं तारण, डिलिव्हरन्स. तर हे रिडम्शन्स आपल्याला देवाची देणगी आहे. तारण प्राप्ती ही फक्त देवाच्या कृपेनेच होत असते. आणि म्हणून आपण ते तिसऱ्या पत्रामध्ये वाचलं. नुकताच आपण या तारणाविषयी पोषण, आपलं तारण पोषण होणं आवश्यक आहे आणि त्या पोषणामुळेच आपलं तारण होणार आहे. आणि म्हणून हे आत्म्याचं तारण म्हणजेच पापापासून मुक्ती, सोडवणूक, सुटका, उद्धार आपला झाला पाहिजे, रिडम्शन झाला पाहिजे, मुक्ती मिळाली पाहिजे. आणि हे साल्वेशन मिळवण्यासाठी रोमकरास पत्र 12:2 मध्ये फ्रीडम म्हणजे तारण म्हणजेच परिपूर्ण परफेक्ट जीवन जगणं होईल. रोमकरास पत्र 12:2. तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात येते तसे तुम्ही त्या देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाचे स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणजेच आपल्याला तारण प्राप्तीसाठी स्वतःचं रूपांतर होणं आवश्यक आहे. सर्व पापापासून मुक्ती, वाईटापासून मुक्ती, सोडवणूक आपली झाली पाहिजे. आपल्या सर्वांच्या पुढे हेच प्रश्न आहेत की आपल्याला तारण मिळेल का? तारण मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्याला स्वर्गाचं राज्य मिळेल का? तरी मिळवण्यासाठी आपण झटलं पाहिजे. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल का? तर आपल्या सर्वांचीच इच्छा आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन हवं आहे. आणि म्हणून आपण जे सध्या करत आहोत, सगळ्या प्रार्थना, मिस्सा, नवेना हे सगळं आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर विश्वास वाढवण्यासाठी, अधिकाधिक कृपा मिळवण्यासाठी, आशीर्वादावर आशीर्वाद मिळवण्यासाठी, देवाकडे जाण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपण झटत राहिलं पाहिजे. अधिकाधिक प्रार्थना आणि हे सगळं नुकतं सांगितलेलं आपण करणं आवश्यक आहे. यासाठी आपण आता आणखी बघूया की परमेश्वर आपल्याला जीवनांती काय देणार आहे. येशू ख्रिस्त आपल्याला आपल्या आत्म्याचा कसा स्वीकार करणार आहे. या चित्रामध्ये आपण पाहतो की आपल्याला परमेश्वर पवित्र जगा देणार आहे. आपल्या आत्म्याचं तारण झाल्यानंतर आपण स्वर्गराज्यात प्रवेश होणार आहे, सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार आहे. जे सार्वकालिक जीवन कधीही नष्ट होणार नाही, अशा सार्वकालिक जीवनात आपल्याला परमेश्वर स्वतः पांढरी वस्त्र आपल्यावर तो घालणार आहे, पांढरी शुभ्र वस्त्र आपल्याला तो देणार आहे आणि आपला स्वर्गात तो प्रवेश करणार आहे, आपल्याला प्रवेश देणार आहे. या चित्रामध्ये आपण पाहतो की त्या तरुणाला प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतः तारणाचा झगा देत आहे. करा, चिंतन करा.
आपली सगळी जी धडपड आहे ती आपल्याला पांढरा शुभ्र झगा मिळवण्यासाठी आहे, आत्म्याच्या तारणासाठी आहे, जी देवापासून आहे. परंतु तरी देखील आपण सगळ्या प्रकारे प्रयत्न करून या सार्वकालिक जीवनाकडे जात आहोत. आपली वाटचाल सार्वकालिक जीवनाकडे आहे, या शुभ्र अशा पोशाखाकडे आहे. तो पांढरा शुभ्र झगा आपल्याला मिळावा की आपण कास धरूया, आणि त्याचबरोबर आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मुकुट परमेश्वर बहाल करणार आहे. हा मुकुट परमेश्वर आपल्या डोक्यावर घालणार आहे. आता आपण बघतो की ह्या चित्रामध्ये खुद्द स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या तरुणाच्या डोक्यावर तारणाचा मुकुट घालत आहे. सार्वकालिक जीवनाचा मुकुट, सार्वकालिक जीवनाच्या त्या पुस्तकामध्ये आपलं नाव लिहिलं जाणार आहे आणि हा मुकुट आपल्याला मिळणार आहे. जसं संत पॉल म्हणतो की माझी धाव मी संपवलेली आहे आणि मला तो जीवट मुकुट मला परमेश्वराने राखून ठेवलेला आहे आणि तो मला मिळणार आहे, आणि माझ्यासारख्या अनेकांना तो मिळणार आहे, किंवा आपला देखील त्याच्यात समावेश आहे. आपल्याला देखील हा तारणाचा मुकुट मिळणार आहे, किंवा आपण सर्वांनी त्या तारणाच्या मुकुटासाठी प्रयत्न करूया, धडपड करूया. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्याही जीवनात चे अभिवचन मिळाले आहे. किंवा आपल्याला पुढच्या जीवनाचं देखील अभिवचन मिळालेलं आहे. ह्या वचनावर आपण विश्वास ठेवून ह्या तारणाकडे आपण जाऊया, या जीवनाच्या मुकुटाकडे जाऊया, या सार्वकालिक पांढऱ्या शुभ्र झग्याच्या अपेक्षेने जाऊया. आणि त्यासाठी आपण जे काही करत आहोत ते अजून अपूर्ण आहे, अपुरं आहे, कमी आहे. अजून आपल्याला बरीच वाटचाल करायची आहे, कारण आपण जे काही करत आहोत ते अतिशय तोकडं आहे, थोडकं आहे, कमी आहे. तेव्हा आपण आपल्या तारणासाठी उत्सुक आहोत, पोषणासाठी उत्सुक आहोत. तर यासाठी आपण अधिकाधिक आपली वैयक्तिक प्रार्थना वाढवली पाहिजे. शेजार धर्म आपण करूया, सेवा कार्य करूया, दानधर्म करूया, आणि देवाला अधिकाधिक जवळ देवाच्या जाण्याचा प्रयत्न करूया. कारण अजून खूप पल्ला गाठायचा आहे आणि आपण खूप उणे आहोत. त्या गाण्यात म्हटल्याप्रमाणे पुष्कळ अजूनही उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनही उणा. तेव्हा आपण थांबून चालायचं नाही. वेळ फार थोडी आहे, काळ वेळ कधी येईल सांगता येत नाही, आणि म्हणून आपली नेहमी तयारी असली पाहिजे. आपण आपल्या प्रभू परमेश्वराशी एकनिष्ठ राहून जास्तीत जास्त प्रार्थनेद्वारे आणि जास्तीत जास्त या देवाच्या कृपेद्वारे पोषण आत्म्याचं आणि तारण आत्म्याचं आपण साधूया. किंवा आपण सगळ्यांनी ह्या मधून थोडाफार बोध घेऊया की अजून आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल, कशा रीतीने आपल्याला विसात सहभागी होता येईल, कशा रीतीने संसार करता येईल, संसार करताना सुद्धा कशी तयारी करून करावं लागेल, बायबल वाचन करताना सुद्धा अधिक खोलात कसं जाता येईल, नुजरी करताना देखील भराभर न करता कदाचित माझ्याकडनं सुद्धा हैगई नाही, ह्याला म्हणतात हैगईचं पाप, आपण भरभर करतो, ही हैगईचं पाप आहे. तेव्हा ती अधिक खोलात जाऊन त्याच्यावर देखील ती जी आपली रहस्य आहेत, आनंदाची, दुःखाची, प्रकाशाची, गौरवाची सगळी, त्यामध्ये संपूर्ण बायबलचं सार आहे. कारण सगळ्या संतांच्या जीवनामध्ये त्या रुजरीने मोठे चमत्कार घडून आणलेले आहेत, त्या ख्रिस्त शरीराने मोठे चमत्कार घडून आणलेले आहेत, ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. तेव्हा आपल्याही बाबतीत परमेश्वर हे सर्व घडून आणेल, नक्कीच आणेल. तेव्हा आपल्या वैयक्तिक जीवनासाठी ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. आपण करत आहोत, त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी भर करूया, अधिकाधिक प्रयत्न करूया, वाढ करूया, आणि परमेश्वर नक्कीच आपल्याला त्यासाठी वेळ देईल, कृपा देईल, आणि आपल्याला आपलं तारण साधता येईल. जीवनाचा, सार्वकालिक जीवनाचा मुकुट आपल्याला देखील परमेश्वर आपल्या डोक्यावर नक्कीच घालील, आणि तो घालावा म्हणून प्रभूकडे आपल्या सगळ्यांसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड.